हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 19 जून 2026, शालिवान शके 1948 संवत्सर पराभव हा यान उत्तर ऋतू ग्रीष्म मास निज ज्येष्ठ पक्ष शुक्ल तिथी. मित्रांनो, आजची पंचमी तिथी आहे. सायंकाळी 5 वाजून 1 मिनिटांपासून षष्ठी तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र आहे. सकाळी 10 वाजून 7 मिनिटानंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो हर्षण योग आहे. दुपारी 2 वाजून 53 मिनिटानंतर वज्र योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालवकरण आहे. सायंकाळी 5 वाजून 1 मिनिटांपासून कौलव करणाला सुरुवात होईल. तर उद्या पहाटे 4 वाजून 18 मिनिटानंतर तैतिल करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र कर्क राशीत, गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावे. ती जर अशुभ असेल तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता राहते. तेव्हा आपण शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी मित्रांनो, अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 3 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 17 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षते, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमानसद्य ब्रह्मणो जिथे पराते श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनोतर कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरू दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यापार चांद्रमण शालिवान शके 1948 प्रभाते षष्ठी संवत्सरांमध्ये पराभव नाम संवत्सर उत्तरायणे ग्रीष्म ऋतू निज ज्येष्ठ मासे शुक्ल पक्ष भृगु वासरे आश्लेषा नक्षत्र हर्षण योगी पालव करणे पंचमी शबदित वीर गोत्रात उत्पन्न में कडप्पा मोह पात्र दुरित क्षय द्वारा पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे जे पाणी आहे ते जवळच्या निर्माल्याच्या ताळीत सोडून द्या. मित्रांनो, मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10 वाजून 7 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मित्रांनो या निज ज्येष्ठ मासातील किंवा ज्येष्ठ मासातील आपल्याला मुहूर्त हवे असतील तर कृपा करून आपण या व्हिडिओ लिंकद्वारे व्हिडिओ पाहू शकता आणि त्यातील मुहूर्त आपल्याला जे योग्य असणार आहे जन्मकुंडलीच्या आधारे ते आपण निवडू शकता. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मध्ये सकाळी 10 वाजून 7 मिनिटांपर्यंत मृत्यू योग आहे. या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती त्यांच्या निवासस्थानी विधिवत पंडिताच्या माध्यमातून करायची आहे 12व्या दिवशी. आणि यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल की आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही. ती कमी करायची असेल तर आपल्याला जनन शांती करणे गरजेचे आहे. मित्रांनो, सायंकाळी क्षमा करा 5 वाजून 1 मिनिटांपासून घबाड योग सुरू होत आहे. हा घबाडासारखा यश देणारा असल्यामुळे आपल्याला याची प्रचिती घ्यायची आहे, अनुभव घ्यायचा आहे. पंचमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. या श्राद्ध कर्मामध्ये आपण विधिवत पंडिताच्या माध्यमातून घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करायची आहे आणि अपराह्न काळातच करायचे. तेव्हाच आपली ही पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील.
आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत हजर आहे, त्यानंतर नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर या वेळेपर्यंत आपण करू शकता. पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर आपल्याला दोष लागू शकतो. राहू काळ सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणं, तेव्हा आपण महत्त्वाची किंवा विशेष कामे न करता जी रेग्युलर जी कामे आहेत, तीच आपल्याला या काळामध्ये करायची आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला अपयश येणार नाही. मित्रांनो, आजच्या पंचांगातील टिप असं आहे की आपण जर भक्ती मार्गात असून अद्याप आपल्या स्वधर्माचा देहधारी गुरु आपण केला नसेल तर तो अवश्य करावा. त्याशिवाय हा देह सोडू नये असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. कारण ईश्वर प्राप्ती हाच भक्ती मार्गाचा खरा उद्देश असतो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.